नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर ही अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत अशी पालक आणि कांद्याची भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 4 मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या, जवळपास 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपण यासाठी लागणारे एक वाटण तयार करून घेऊ। तर अशा प्रकारे संपूर्ण जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाटताना आपण यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। शक्यतो वाटताना आपण याला ओबडधोबडच वाटायचं आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मसाल्याला जास्त बारीक न करता हलकंसं मी जाडसरच वाटून घेतलेलं आहे। यानंतर एक मोठ्या आकाराचे मिक्सिंग बाउल घेतलेले आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी कापलेला पालक टाकून घेऊ। जवळपास एक छोट्या आकाराची जुडी घेतलेली होती, तर नेसल्यानंतर साधारणतः 1 वाटी इतका पालक आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। तर संपूर्ण पालकाला मी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून यामध्ये घातलेले आहे आणि शक्यतो पालकाची भजी बनवताना पालकाला अशा प्रकारे मोठ्या आकारामध्ये कापलेला आहे। शिवाय ही भजी अधिकच छान अशी चविष्ट आणि कुरकुरीत व्हावी याकरता त्याच वाटीने मी 1 वाटी इतका कापलेला कांदा घेतलेला आहे। कांदा देखील आपण अशा प्रकारे मोठ्या आकारामध्ये कापून घ्यायचा। यानंतर आपण यामध्ये 1 कप इतकं बेसन टाकून घेऊ। यानंतर ही पालकाची भजी अधिकच छान अशी कुरकुरीत व्हावी याकरता साधारणतः 3 चमचे इतकं मी तांदळाचं पीठ यामध्ये घालत आहे। तांदळाचं पीठ देखील यामध्ये पूर्णतः ऑप्शनल आहे। मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, पाऊण चमचा हळद आणि सोबतच मिक्सरला वाटलेली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट देखील आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे। ही पालकाची भजी बनवताना मसाले हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही टाकू शकता। यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तर साधारणतः 1 चमचा मिठाचा वापर केलेला आहे। यानंतर शेवटी आपण यामध्ये 1 चिमूटभर हिंग आणि 1 चिमूटभर इतका खाण्याचा सोडा घातलेला आहे। संपूर्ण मसाले वगैरे टाकून झाले की अगदी हलक्या हाताने आपण बेसन आणि तांदळाच्या पिठाला या कांदा आणि पालकासोबत मिक्स करून घ्यायचे आहे। शक्यतो ही कांदा आणि पालकाची कुरकुरीत भजी बनवताना आपल्याला या ठिकाणी बेसनाचा वापर जास्त करायचा नाही। सुरुवातीला मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून या ठिकाणी मी 1 कप इतकं बेसन घेतलेलं आहे। गरज भासल्यास नंतरनं आपण 2 ते 3 चमचे बेसन यामध्ये घालू शकतो। म्हणजे कांदा आणि पालकावरती बेसन आणि तांदळाच्या पिठाची हलकीशी कोटिंग लागली जाईल इतपतच आपल्याला यामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ टाकायचे आहे। सुरुवातीला आपण मिक्स करताना यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचे नाही, कारण की पालकामध्ये अगोदरच भरपूर असे पाणी असते आणि जेव्हा आपण मसाले वगैरे घालतो तर यामध्ये पाण्याचे प्रमाण आणखी येते। तर बघा अशा प्रकारे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता पुन्हा मी यामध्ये साधारणतः 2 चमचे इतकं बेसन घातलेलं आहे। सुरुवातीला 1 कप आणि नंतरनं आपण यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे म्हणजे टोटल आपण 1.25 कप बेसनाचा या ठिकाणी वापर केला आहे। तुम्ही हवं तर कांदा आणि पालकाच्या प्रमाणानुसार या ठिकाणी बेसनाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। फक्त मिक्स करताना या ठिकाणी मी साधारणतः 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केला आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिक्स झालेलं आहे आणि हलकीशी कोटिंग देखील यावरती लागलेली आहे। ही कुरकुरीत भजी बनवण्याकरता बस इतपतच आपल्याला यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तर आता आपण ताबडतोब भजी बनवण्यास सुरुवात करायची आहे। याकरता गॅसवरती कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल गरम झाले की आपण एक एक करत संपूर्ण भजी यामध्ये टाकून घ्यायची आहे। भजी तेलामध्ये टाकल्यानंतर तेल पिऊ नये किंवा तेलकट होऊ नये आणि छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत व्हावी याकरता तेलाला शक्यतो अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये भजी सोडायची आहे। तुम्ही जर नॉर्मल किंवा थंड तेलामध्ये भजी टाकले तर ते तेलकट होतात, शिवाय कुरकुरीत होत नाही। त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या की तुमचीही भजी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा प्रकारे कुरकुरीत बनतील। आजच्या व्हिडिओमध्ये तांदळाचे पीठ हा सिक्रेट पदार्थ टाकून आपण ही भजी बनवलेली आहे, त्यामुळे भजी थंड झाल्यानंतर देखील बऱ्याच वेळ कुरकुरीतच राहतात। बऱ्याच जणांची तक्रार असते की कांदा भजी किंवा इतर भजी बनवताना ती कुरकुरीत होत नाही, शिवाय थंड झाल्यानंतर ती पटकन नरम पडतात। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी खमंग कुरकुरीत भजी बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता भजी फ्राय होण्यास सुरुवात झाली आहे। तर आता आपण अधूनमधून अशा प्रकारे पलटवून घ्यायची आहे, जेणेकरून ही भजी दोन्ही साईडने अगदी छान अशी खमंग आणि कुरकुरीत होतील।
भजी तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर तेलाला अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण भजी तेलामध्ये सोडतो यानंतरनं गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती साधारणतः 6 ते 7 मिनिटांपर्यंत अगदी छान असं खमंग कुरकुरीत होईपर्यंत या भज्यांना मी फ्राय करून घेतलेला आहे आणि याचा रंग देखील तुम्ही बघू शकता. खूप छान असा सुरेख रंग देखील या भज्यांना आला आहे. तर ताबडतोब आपण या भज्यांना एका चाळणीवरती काढून घ्यायची आहे. यामुळे काय होते की चाळणीच्या चारही बाजूने भज्यांना हवा लागते आणि भजी नरम वगैरे पडत नाही, म्हणजे बऱ्याच वेळ छान असे कुरकुरीत राहतात. पावसाळा सुरू झाला की वाफळत्या चहासोबत काहीतरी गरमागरम चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खावेसे वाटतात. तर अशावेळी चहाचा आनंद दुप्पट करणारी ही कांदा आणि पालकाची कुरकुरीत भजी संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता. खूप साधा, सोपा, अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.